विषय थोडा वेगळा, परंतु डोक्याला झिंझिने आणणारा. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना या भारत देशाची बौद्धिक अवस्था सध्या काय आहे? भारताचा बुद्ध्यांक वाढलाय की कमी झालाय? स्वातंत्र्यामध्ये किंवा शिक्षणाचं जे वारस संपूर्ण जगभर पसरलेलं आहे, यात भारतीय कुठे आहेत? भारतीय स्वतंत्र आहेत का? स्वतंत्र बुद्धीने विचार करता आहेत का? विवेकवादी भारतीय आहेत का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. हा प्रश्न मोदीजींना सुद्धा निर्माण झाला की गेल्या 11 वर्षामध्ये आपण भारतामध्ये, आपल्या देशामध्ये किती गुलाम निर्माण करू शकलो आणि गुलाम निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आपल्या पक्षाला, आपल्या नेतृत्वाला किंवा स्वतःला यश आलं का? यासाठी त्याने एक प्रयोग मागच्या 15 दिवसामध्ये केला आणि त्या प्रयोगाचा अत्यंत मोदीजींना हवा तसा रिझल्ट आलेला आहे. गुलाम किती झाले याचा शोध मोदीजी जेव्हा घेतात आणि त्यांच्या समोर त्यांना आनंद व्हावा असा रिझल्ट जेव्हा येतो, तेव्हा या देशाचं पुढे काय होणार आहे किंवा मोदीजींनी कसा शोध घेतला, या विषयावर आज आपण बोलणार आहोत. अजूनही आपण जर रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. अत्यंत महत्वाच्या विषयावर रोखठोकपणे कसलीही मुलाहिजा न ठेवता मी बोलत असतो आणि खास करून महाराष्ट्रातल्या बहुजनांसाठी सातत्याने वेगवेगळे व्हिडिओज करून त्यांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत असतो. आजचा विषय खूप वेगळा विषय आहे, राजकारणाच्या थोड्याशा बाहेरचा विषय आहे. म्हणजे यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं किंवा एखाद्या विषयावर आपण वारंवार बोलतो, त्यापेक्षा एका राष्ट्रीय विषयावर मी आपल्या सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो. आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 2014 पासून 2025 पर्यंत आजपर्यंतच्या तारखेपर्यंत या देशामध्ये किती शास्त्रज्ञ निर्माण केले, किती डॉक्टर निर्माण केले, किती विद्वान निर्माण केले, किती बुद्धिजीवी निर्माण केले, किती विवेकवादी निर्माण केले, किती लोकशाहीवादी निर्माण केले, कष्टावर विश्वास ठेवणारे लोक किती निर्माण केले, रोजगारक्षम हात किती बनवले, संपूर्ण देशातल्या जनतेला ते प्रगतीच्या दिशेने किती पुढे घेऊन गेले. या प्रश्नाचं उत्तर नाही 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 असं आहे मित्रांनो. हा, हे भक्ताला पटणार नाही. अहो, ते पटेल कसं? मी वारंवार सांगतो, भक्तांचा जो काही विवेक आहे तो काढून घेण्यात आलेला आहे, काढून असा ठेवला आहे बाजूला. त्यामुळे त्याला दुसऱ्याचं कोणाचं कधीच काहीही पटणार नाही. त्यांना फक्त पटतं मोदीजींचं, अमित शहाजींचं, भारतीय जनता पार्टीचं. आणि मी आज त्यांच्यासाठी बोलतही नाही. जे आपल्या देशातले सुजाण नागरिक आहेत, आपण ज्यांच्यासाठी सुजाण असा शब्द प्रयोग करत राहतो, विद्वान, विवेकवादी असा शब्द प्रयोग करत राहतो, मी त्यांच्यासाठी बोलतोय. ठीक आहे, आज हा व्हिडिओ किती लोकांपर्यंत जाणार आहे मला माहित नाही, परंतु 10 शहाण्या माणसापर्यंत जरी मी आज पोहोचलो तरी या व्हिडिओचं सार्थक झालं असं मी वाटणार आहे. हा, मी सांगत होतो की 2014 पासूनच्या आजपर्यंतच्या काळामध्ये मोदीजींनी देश कुठे नेला. हा जर आपण त्याचा जर विचार केला तर आपण 20 वर्ष मागे गेलो का पुन्हा आपण अगदी स्वातंत्र्याच्या खूप अगोदरच्या काळामध्ये गेलो, ज्या काळामध्ये आपण गुलाम होतो. मग कधी विविध शक्तींचे गुलाम होतो, कधी इंग्रजांचे गुलाम होतो. मुस्लिम राजवटी ज्या वारंवार या देशामध्ये आल्या त्यांची गुलाम आपण होतो. त्याही पलीकडे गेला तर आपली ही गुलामीची परंपरा आपली होती. ही गुलामीची परंपरा जेव्हा झटकून टाकून आपण स्वातंत्र्यामध्ये आलो, गांधी, नेहरू किंवा स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये हजारो बहादुराने, वीराने आपलं रक्त सांडलं, त्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि ही गुलामी आपण झटकली, स्वातंत्र्याचा तिरंगा फडकवला आणि पुढे आपण हळूहळू प्रगती करत राहिलो. परंतु अचानकपणानं जो देशाला पुढे घेऊन जाणारा विचार होता
तो पराभूत झाला आणि पुन्हा लोकांनी गुलामीत राहावं, गुलामच असावं, शिक्षित राहावं, अज्ञानी राहावं असा ज्यांचा विचार होता ते सत्तेवर जाऊन बसले, नरेंद्र मोदीजी. म्हणून मी प्रश्न उपस्थित केलाय की नरेंद्र मोदीजींनी एका प्रकरणामध्ये देशाला तपासलं की गुलाम बनवण्याची जी प्रक्रिया सुरू केली होती त्यात या देशातले किती टक्के लोक गुलाम बनलेले आहेत. मित्रांनो, मोदीजी जिंकलेत, देशातली जनता हरलीये. मोदीजी जिंकलेत, त्यांचा विचार जिंकलाय. गुलामांची संख्या प्रचंड झाली आहे, टक्केवारीमध्ये तर प्रचंड झाली आहे. 80% लोकांना ते 5 किलो राशन देऊन जगवतात. हे 80% तर वैचारिक गुलाम आहेतच आहेत. परंतु त्याही पुढे 90% या देशातल्या लोकांनी आपला विवेक एकतर हरवलाय किंवा एकतर बाजूला ठेवलाय किंवा एकतर तोंडावर बोट ठेवलाय, एकतर भीतीनं आपला विवेक, आपली बुद्धी, आपली कर्तव्यनिष्ठा, लोकशाही प्रती असलेलं आपलं कर्तव्य हे सगळं बाजूला ठेवलंय. अनेक कारण असतील त्याला. या देशातल्या विद्वानांनी, पत्रकारांनी, लेखकांनी, विचारवंतांनी, प्रबोधनकारांनी या सगळ्यांनी आपली जी विवेकवादी बुद्धी आहे ना मित्रांनो, ही बाजूला ठेवली आणि ती जर जागृत ठेवली असती, तिचा वापर केला असता, तर मग मोदीजींच्या पूर्ण देशाला बौद्धिक गुलाम बनवण्याच्या प्रवृत्तीचा कधीच विजय झाला नसता. लोकशाही आहे का? आहे ना. सरकार आहे का? हो आहे. आपलं बरं चाललंय का? बरं चाललंय. उपाशी मरत नाही आपण. अन्न सुरक्षेचा कायदा देशामध्ये आहे. या 5 किलो धान्य खा आणि मतासाठी जिवंत राहा. एवढं साधं सूत्र आहे. परंतु पुन्हा त्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन येतो की मोदीजींनी कसं तपासलं पूर्ण देशाला. निवडणुकांचं राजकारण बाजूला सोडा, ते कसं करतात, काय करतात त्यावर आज आपण बोलणार नाही. मोदीजींनी एक खडा टाकला आणि तो खडा होता सोनम वांगचुक यांच्या अटकेचा. मित्रांनो, सोनम वांगचुक सारख्या राष्ट्रप्रेम्याला किंवा जगामध्ये ज्याच्या ज्ञानाची चर्चा आहे अशा सामाजिक कार्यकर्त्याला, अशा चळवळीतल्या कार्यकर्त्याला, ज्याने शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये क्रांती केली, अशाला, ज्याने आपल्या सैनिकांसाठी सोलार टँक बनवले, अशा व्यक्तीला, ज्याने एज्युकेशन मध्ये काही नवे आयाम निर्माण केले, अशा व्यक्तीला, जे स्वतः मोदीचे समर्थक होते किंवा समर्थन करत होते, अशा कार्यकर्त्याला मोदीजींनी आपलं पाकिस्तानशी कनेक्शन आहे असा खोटा आरोप त्यांच्यावर ठेवून त्यांना उचललं आणि जेलमध्ये बंद करून टाकलं. देशामध्ये काय प्रतिक्रिया उमटेल असा प्रश्न अनेक सृजनशील पत्रकारांच्या समोर उभा राहिला. देशामध्ये सगळे लोक रस्त्यावर येतील काय? देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यामध्ये या घटनेचा निषेध होईल काय? लाखो कोट्यावधी जनता रस्त्यावर येऊन मोदीजीकडे अशी मागणी करेल काय की सोनम वांगचुक यांना तुम्ही मुक्त करा, रिहा करा, त्यांच्यावर जी चुकीची कारवाई केली ती मागे घ्या, अशी मागणी करतील, आंदोलन करतील, रस्त्यावर येतील. लोकशाही मार्गाने अहिंसेच्या वाटेवर चालून लोक रस्त्यावर येतील असं वाटलं. परंतु बघा ना मित्रांनो, आपण बघा या देशातले किती लोक रस्त्यावर आले बघा. आणि भारत पाकिस्तानच्या क्रिकेट मॅचला जे लाखोच्या संख्येमध्ये लोक रस्त्यावर आले तेही बघा. इथं मोदीजींनी देशातल्या लोकांचा जो बुद्ध्यांक आहे हा तपासला. अरे, मी जेव्हा सोनम वांगचुक यांना अटक करू शकतो, निरापराध्यावर कारवाई करू शकतो, त्याला जेलमध्ये टाकू शकतो, तर आता या देशामध्ये मी जे म्हणेन तेच घडणार आहे. लोकांनी गुलामी आता पुन्हा पूर्णपणे स्वीकारलेली आहे, वैचारिक गुलामी स्वीकारलेली आहे. लोक आता अन्याय सहन करण्यासाठी सक्षम बनले. त्या देशातले कितीही अन्याय करा त्यांच्यावर, कशाही पद्धतीचा अन्याय करा,
ते आता सहन करतील. जे कोणी आवाज करतील त्यांना उचललं जाईल, जेलमध्ये टाकलं जाईल. आणि त्यांना उचलून जेलमध्ये टाकल्यानंतर या निरापराध व्यक्तीला आपण जेलमध्ये का टाकला असा प्रश्न करण्यासाठी देशातली जनता रस्त्यावर येणार नाही. ही सुद्धा वस्तुस्थिती असेल म्हणण्यापेक्षा त्याचं उत्तम उदाहरण सोनम वांगचुक यांच्या रूपानं संपूर्ण देशाला आणि जगाला पूर्णपणाने कळलेलं आहे. मित्रांनो, सोनम वांगचुक यांनी सरकारकडे 3-4 वेळा उपोषण करून, अन्नत्याग करून मागणी केली. हे सोनम वांगचुक जे भारतीय जनता पार्टीचे समर्थक होते, मोदीजींचं अनेक भाषणामध्ये ते कौतुक करत होते, त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली की जी घोषणा आपण केल्या, जो शब्द आम्हाला दिला, लेह आणि लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा आम्हाला द्या, 6 शेड्यूल लागू करा आमच्यासाठी. ह्या मागणी करणाऱ्या लोकांना तुम्ही राष्ट्रद्रोही ठरवता आणि त्याला जेलमध्ये उचलून टाकता. ही तुमची कृती ही भारतातले, देशातले लोक शांतपणे पाहतात. आणि इथे मोदीजी जिंकतात, देशाची बुद्धी हरवते, देशाचं सृजनशील मन हरतं, देशाचा विवेक पूर्णपणे हरतो आणि जिंकतात ते मोदीजी, जिंकते ती भारतीय जनता पार्टी आणि जिंकतो तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. बाकी सगळे हरलेल्यांच्या यादीतले, अगदी मरू झालेले. यापेक्षा वेगळं काय बोलावं. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.